नमस्कार, मी सौ स्मिता राकेश जामदार. नुकताच श्रावण महिना संपलाय आणि सोमवती अमावस्येनिमित्त येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषासह राज्यभरातील भाविकांनी कुलदैवत खंडेरायाचं भंडारा आणि खोबऱ्याची मुक्त उधळण करत देवदर्शनही घेतले आहे. आणि आता वेध लागले आहेत ते श्री गणरायाच्या आगमनाचे. गणेशोत्सव आपण भाद्रपद महिन्यातच का साजरा करतो याचे उत्तर आपल्याला पुराणांमध्ये मिळते. जसे की देवाची 3 मूळ रूप आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा हा निर्मिती करतो, विष्णू हा सांभाळ करतो आणि शंकर हा संहार करतो. परंतु देवशयनी एकादशीपासून श्री विष्णू हे 4 महिने विश्रांती करतात. त्यालाच आपण चातुर्मास असे म्हणतो. त्यानुसार श्रावण महिन्यामध्ये शंकराचा वास हा पृथ्वी तलावर असतो आणि म्हणूनच दर श्रावणी सोमवारी उपवास करून आपण शंकराची उपासना करतो. त्यानंतर येतो भाद्रपद महिना. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे आगमन हे पृथ्वी तलावर होते. म्हणजेच गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी ह्या 10 दिवसांमध्ये गणेशाचा वास हा पृथ्वी तलावर असतो आणि म्हणूनच आपण या दिवसांमध्ये गणेशोत्सव साजरा करतो. ज्या गणेश मूर्तींची स्थापना होते ते 10 दिवस बसतात, परंतु घरी जे आपण गणेशाची मूर्ती आणून बसवतो ती 1.5 दिवसाची बसू शकतो, 5 दिवसाची बसू शकतो, 7 दिवसाची बसू शकतो किंवा 11 दिवसांची पण बसू शकतो. म्हणजे 10 दिवस बसवा आणि 11व्या दिवशी विसर्जन करा. गणेशाच्या मूर्तीची निवड करताना काही नियम आहेत. गणेशाची पार्थिव मूर्ती ही शाडूची किंवा मातीची असावी, कारण अशी शाडूची माती ही पाण्यामध्ये चटकन विरघळते आणि पर्यावरणाची हानी पण होत नाही. गणेश मूर्ती ही खंडित झालेली नसावी, म्हणून बुक करताना ती व्यवस्थित बघून घ्यावी की तिचे हाताची बोटं, पायाची बोटं, सोंड, दात, कान, मुकुट इथे कुठेही तडा गेलेला नाही ना हे व्यवस्थित पाहून घ्यावं. दुसरं म्हणजे ती सिंहासनावर म्हणजे विश्राम अवस्थेत असावी. 3 तिची उंची ही 10 इंच ते 1 फुटापर्यंतच असावी, कारण मूर्ती आणणाऱ्याला ती सहज नेता आणि आणता आली पाहिजे की जेणेकरून त्या मूर्तीचं काही नुकसान होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही मूर्ती आणताना पारंपरिक कपडे घालून जा आणि त्याला वाजत गाजत घरी आणा. गणेशाची मूर्ती आणताना संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्या, गोमूत्राने शिंपडून घ्या आणि पूजेची सारी तयारी करून घेऊन मगच मूर्ती आणायला जा. मूर्ती आणताना मूर्तीला जानवं घाला आणि पांढऱ्या रुमालाने चेहरा झाकून घ्या. दारात आल्यानंतर तो रुमाल काढून टाकायचा आहे आणि ज्याच्या हातात गणपती आहे त्याचे पाय हे दूध पाण्याने धुवून घ्या. पूजा करून मूर्ती घरात घ्या. शास्त्राप्रमाणे पूजा अर्चा करून गणेशाची स्थापना करा. गणेशाला मंत्रोच्चारासहित पत्री वाहा. त्याला नैवेद्य दाखवा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, पंचामृताचा नैवेद्य दाखवा, पंचखाद्यांचा नैवेद्य दाखवा. आता गणपतीला मोदक आवडतात, मग तुम्ही गुळ खोबरे घालून तळलेले मोदक किंवा उकडीचे मोदकही त्याला दाखवू शकता. गणेश स्थापनेनंतर त्याच्या समोर बसून अथर्वशीर्षाची 1, 11 किंवा 21 आवर्तने करा. गणेश स्तोत्राचे पठण करा. रोज 2 वेळेची आरती करा. त्याला नैवेद्य दाखवा आणि मनोभावे पूजन करा. गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. आणि गणेशाच्या मूर्तीसमोर येताना शक्यतो चामड्याच्या वस्तू घेऊन येऊ नका, जसे की पर्स, बेल्ट, सॅक. विसर्जनाच्या दिवशी दही पोह्याचा नैवेद्य बरोबर घ्या आणि गणपती बरोबर तो नैवेद्यही विसर्जित करा.